एका छोट्याशा घटनेमुळे हजारो किलोमीटर दूर असलेल्या भारतातील शेतकऱ्यांच्या नशिबाचा खेळ बदलू शकतो. असं तुम्हाला कुणी सांगितलं तर कदाचित विश्वास बसणार नाही. पण जगात एक अशी शक्ती आहे जी ना वादळ, ना भूकंप, ना युद्ध, तरीही ती लाखो लोकांच्या आयुष्यावर परिणाम करू शकते. त्या शक्तीचं नाव आहे एल नीनो. कल्पना करा, तुम्ही महाराष्ट्रातील एखाद्या गावात राहता. जून महिना सुरू झालाय. शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसलाय. पहिल्या पावसाची वाट पाहतोय. बियाणं तयार आहेत, जमीन तयार आहे, पण ढग काही दिसत नाही. दिवस जातात, आठवडे जातात आणि पाऊस येत नाही. तेव्हा प्रश्न पडतो, निसर्ग एवढा कसा बदलला? आणि याचं उत्तर कधी कधी भारतात नसतंच. ते हजारो किलोमीटर दूर प्रशांत महासागरात दडलेलं असतं. प्रशांत महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे. साधारणपणे तिथे वाहणारे वारे गरम पाणी आशियाच्या दिशेने ढकलतात. त्यामुळे भारत, इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया या भागात ढग तयार होतात आणि भरपूर पाऊस पडतो. पण काही वर्षांनी अचानक हे वारे कमकुवत पडतात. समुद्रातील गरम पाणी त्याच्या नेहमीच्या जागेवरून सरकतात आणि हवामानाचं संपूर्ण गणित बिघडायला सुरुवात होते. हाच तो क्षण असतो जेव्हा एल नीनो जन्म घेतो. दूरचा डोंगर साजरा वाटतो, पण त्याची सावली गावावर पडते. याचप्रमाणे एल नीनोचंही तसंच आहे. तो हजारो किलोमीटर दूर तयार होतो, पण त्याची सावली भारताच्या शेतीवर पडते. पाऊस कमी पडतो, मान्सून उशिरा येतो आणि शेतकऱ्यांची चिंता वाढते. पण इथेच गोष्ट संपत नाही. एल नीनोचा परिणाम फक्त शेतकऱ्यांवर होत नाही. पाऊस कमी पडला की धरणांमध्ये पाणी कमी साठतं. धरणात पाणी कमी झालं की शहरांमध्ये पाणी टंचाई सुरू होते. पिकांचं उत्पादन कमी झालं की बाजारात भाज्या, डाळी आणि धान्य महाग होतात. म्हणजेच समुद्रात सुरू झालेला हा खेळ शेवटी तुमच्या आणि माझ्या खिशापर्यंत पोहोचतो. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे एल नीनो फक्त पाऊस कमी करत नाही, तर पृथ्वीचं तापमानही वाढवतो. त्यामुळे उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होतात. अनेक ठिकाणी तापमानाचे जुने विक्रम मोडले जातात. लोकांना वाटतं की उन्हाळा जास्त कडक झालाय, पण त्यामागे कुठेतरी एल नीनोची भूमिका असू शकते. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, एल नीनो आला म्हणजे दुष्काळ निश्चितच पडणार असे नाही. निसर्गाचं गणित खूप गुंतागुंतीचं आहे. कधी कधी एल नीनो असूनही भारतात चांगला पाऊस पडतो, पण धोका नक्कीच वाढतो. म्हणूनच हवामान तज्ञ, सरकार, आरबीआय आणि शेअर बाजार सुद्धा एल नीनोवर बारकाईनं लक्ष ठेवून असतात. आज 2026 मध्ये पुन्हा एकदा एल नीनोची चर्चा सुरू आहे. हवामान तज्ञांच्या मते यंदा त्याचा प्रभाव वाढू शकतो. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे, सरकार तयारी करत आहे आणि अर्थतज्ञ महागाईच्या शक्यतेवर चर्चा करत आहेत. शेवटी प्रश्न फक्त पावसाचा नाही, प्रश्न आहे लाखो लोकांच्या आयुष्याचा. कारण महाराष्ट्रात एक म्हण आहे, पाऊस पडला तर गाव जगतं. पाऊस दगा देतो तेव्हा सगळ्यांची परीक्षा सुरू होते. आणि म्हणूनच एल नीनो ही फक्त हवामानाची घटना नाही, तो असा अदृश्य खेळाडू आहे जो समुद्रात बसून जगाच्या नशिबांचे फासे टाकत असतो. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये कोणत्या विषयावर माहिती हवी आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.